ज्या प्रकारे औरंगजेबाने, मुघलाने किंवा अकबरने हिंदू लोकांवर जजिया नावाचा कर लावला होता, त्याच प्रकारे श्रीरामपूर पोलिसांनी सामान्य जनतेवर श्रीरामपूरच्या एक कर लावलेला आहे. कुठलाही सरकारी काम जर का घेऊन तुम्ही श्रीरामपूर पोलीस स्टेशन मध्ये जाशाल तर ते तुम्हाला काहीतरी देणगी रक्कम त्या भिकारचोट लोकांना द्यावा लागते. आणि त्याचा शिकार मी मित्रांनो झालोय. तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी मी पासपोर्टसाठी अप्लाय केलं होतं. त्यासाठी मी 1,500 रुपये ऑनलाईन रक्कम भरली होती. त्यानंतर माझं पोस्टमध्ये व्हेरिफिकेशन झालं. त्यानंतर मला पोलीस स्टेशनमध्ये व्हेरिफिकेशनसाठी कॉल आला. तर मी व्हेरिफिकेशनसाठी पोलीस स्टेशनला गेलो. माझे डॉक्युमेंट सगळे बरोबर होते. डॉक्युमेंट व्हेरीफाय केले पोलिसांनी, तिथे सही केली, माझी सही घेतली. आणि त्यानंतर मित्रांनो तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता, शाहू फुलेंचा फोटो होता. त्या ठिकाणी मित्रांनो त्या व्यक्तीने मला 500 रुपये मागितले. आणि ते 500 रुपये कदाचित मी देणार नव्हतो, पण त्या घटनेमध्ये मी त्या सिच्युएशनमध्ये त्याला 500 रुपये दिले. आणि मी अपेक्षा केली की मला रिसिप्ट भेटन किंवा काहीतरी त्यातून तो बोलन. पण त्यानंतर मित्रांनो तो काहीच बोलला नाही. तो मला, मी 3 ते 4 मिनिटं तिथं बसलो. माझ्याकडे माझी अपेक्षा होती की काहीतरी तो बोलन की काहीतरी याबद्दल मला रिसिप्ट भेटन. त्या सिच्युएशनमध्ये मी काहीच बोललो नाही मित्रांनो. तुम्हाला बोलला झालं, तुमचं काम झालंय. तर मित्रांनो तिथं माझा एक मित्र पण होता माझ्यासोबत. तो म्हणे अशा गोष्टींना आपल्याला रक्कम द्यावाच लागते. तर ती गोष्ट मी माझ्या डोक्यातून व्हॅनिश झाली पूर्ण. मी 500 रुपये देऊन तिथून निघून गेलो. तर त्यानंतर मित्रांनो आज पोस्टाने मला हे पासपोर्ट आलंय. आणि हे पासपोर्ट स्वीकारत असताना मित्रांनो माझ्यातला माधव आपटे कुठतरी बाहेर आला. आणि मला असं वाटतंय की हा भ्रष्टाचार करून जर का मला अशी माझ्या हक्काच्या गोष्टी मिळत असेल ना, तर हे काहीच कामाचं नाही, हे घेऊन सुद्धा काही उपयोग नाही. कारण मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्टी आहे का पोलीस प्रशासन आपल्या सेवेसाठी, आपल्या कष्टाच्या पैशातून आपण टॅक्स भरतो. त्या टॅक्समधनं यांना पगार भेटतो. त्या पगारामधनं यांचं घर चालतं. तरी पण यांना वरची कमाई खायची अपेक्षा असते. आज शेती करत असताना मित्रांनो माझा दर वर्षाचा कमीत कमी या पूर्ण शेतामागं 10 ते 12 लाख रुपये फक्त आहे ना औषध पाणी, खत पाण्याचा माझा खर्च आहे. त्यातून टॅक्स 18% जरी धरला तरी 1,80,000 मी टॅक्स भरतोय. ट्रॅक्टर वगैरे बाकी संघांचं डिझेल वगैरे जर का काढलं तर त्यातून सुद्धा मी 50-50,000 60,000 तरी टॅक्स भरतच असेल. एका तरी मी पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याचा पगार मी वर्षाला भरतोय. त्यातल्या त्यात मित्रांनो मी 1,500 रुपये रक्कम भरून त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी गेलो. त्या 1,500 रुपये रकमेतून माझं व्हेरिफिकेशनचे कमीत कमी तुझं पेमेंट तर मी त्यातून दिलंच असेल ना, माझं व्हेरिफिकेशन पुरतं एक 5 मिनिटाच्या कामासाठी. तर त्यानंतर माझ्याकडून त्यांनी 500 रुपये घेतले आणि त्यानंतर माझं व्हेरिफिकेशन केलंय. तर मित्रांनो ही गोष्ट कुठतरी चुकीची. पोलीस प्रशासनाला, माझ्या श्रीरामपूर पोलीस प्रशासनाला एकच विनंती, काम होत असेल तर करा, नाही तर पोलीस चौकीच्या बाहेर एक मेन्यू कार्ड प्रमाणे तुम्ही छापा. त्यामध्ये सांगा की तुम्हाला कुठल्या कामाला किती रुपये लागतील, रक्कम त्यामध्ये टाका. त्यानंतर आम्ही विचार करू का आम्हाला आमचे कामं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन करायचे आहे का नाही. आणि या गोष्टीवर तुम्ही मित्रांनो काहीतरी आवाज उठवलाच पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकांना कळून द्या की श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये काय चाललेलं आहे.